भाग चौथा. तो माणूस शांत आणि नॉर्मल दिसत होता, पण या सगळ्याच्या मागे एक भयानक नजर होती, जी फक्त रोहिणी पाहू शकत होती. मिस रोहिणी, नाईस टू मीट यू, पण पुढच्या वेळी उशीर करू नका, आणि ही तुमची पहिली वॉर्निंग आहे, शशांक रेंगे म्हणाला. आपल्या नवीन बॉसचा पहिला इशारा ऐकून रोहिणी स्तब्ध झाली, कारण शशांकने तिला उशिरा आलेलं पाहिलं होतं. आपल्या नवीन सीईओने पहिल्याच दिवशी हिला वॉर्निंग दिली आहे. रोहिणीच्या पाठीमागून एक महिला म्हणाली. तू बरोबर आहेस. बिचारी, तिने पडण्याचे नाटक करण्याचा प्रयत्न केला, पण बॉसला पर्वा नाही. दुसरी स्त्री हसत म्हणाली. तुम्ही गप्प बसू शकता का? जा, आपापल्या कामाला लागा. दिव्या म्हणाली. तू लक्ष देऊ नको रोहिणी, कुजबुजली. आता रोहिणीने प्रताप आणि नवीन बॉस मागे त्यांच्याबरोबर जायला हवं होतं, पण नवीन बॉसना पाहून ती स्तब्ध झाली. तिला त्यांचा सामनाही करायचा नव्हता. रोहिणीने स्वतःला शांत करण्यासाठी तिच्या डेस्कवर राहणं पसंत केले. रोहिणी लकी होती की प्रताप किंवा शशांक यातील कोणीही तिला बोलवलं नाही. त्यामुळे काही तासासाठी का होईना रोहिणी शांतपणे बसली. पण पुढील दृश्य पाहून ती जवळजवळ बेहोश होणार होती, कारण आशा तिथं तिच्या लहान मुलीबरोबर येत होती. रोहिणी आश्चर्याने ओरडली, रावी, मम्मा. रावी ही उत्साहाने धावतच ओरडली. ती चुकून तिच्या शेजारून चालत असलेल्या एका व्यक्तीला धडकली. ती खाली पडणार होती की त्या व्यक्तीने तिला पकडलं. डॅडी, त्या माणसाला मिठी मारताना ती म्हणाली. त्याने तिला मिठी मारली आणि तिच्या लांब केसांना प्रेमाने कुरवाळलं. बेबी, पुढच्या वेळी चालत असताना हळू चाल, नाहीतर तू असंच पडशील, प्रताप म्हणाला. रावीने मान हलवली. हो डॅडी, ती त्याला न सोडता म्हणाली. रावीने प्रतापला खूप मिस केलं, कारण ती त्याला खूप दिवसानंतर भेटत होती, म्हणून तिची मम्मा नाही म्हणत होती. तरीही ती ऑफिसमध्ये आली. तू ठीक आहेस ना? रोहिणीने रावीला विचारलं. मी ठीक आहे मम्मा, रावी हसत म्हणाली. तिने हसताच तिचा डिंपल दिसू लागला. ती ठीक आहे, तुला काळजी करण्याची गरज नाही. रोहिणीला जास्त काळजी वाटू नये म्हणून प्रताप म्हणाला. त्याला माहिती होतं रोहिणीसाठी रावी किती इम्पॉर्टंट होती. काळजीत असलेल्या रोहिणीने आता सुटकेचा निश्वास सोडला. मग तिने आशाकडे तिरकसपणे पाहिलं. आशा, तू रावीला इथं का आणलंस? रावीने ऑफिसमध्ये येण्याचा हट्ट केला. तिने सांगितलं की तिला डॅडीची आठवण येत आहे, म्हणून मी तिला इथं आणलं, आणि तिची शाळाही लवकर सुटली म्हणून, आशा म्हणाली. तू मला आधी कॉल का केला नाहीस? प्रतापने त्या दोघींमध्ये बोलायचं ठरवलं, कारण रोहिणी नक्कीच आशावर ओरडेल. त्याला माहिती होतं. काही हरकत नाही, ठीक आहे. मीही माझ्या बेबीला खूप मिस केलं, प्रताप रावीच्या गालावर किस करत म्हणाला. आता तू सीईओच्या केबिनमध्ये जा. मिस्टर शशांक तुझी वाट पाहत आहेत. मिस्टर प्रताप. रोहिणी रवीसाठी एवढी घाबरली होती, ती शशांकच्या अस्तित्वाबद्दल विसरली होती. आशा, प्लीज आता रावीला घरी घेऊन जा. नाही मम्मी, मला इथे डॅडीसोबत खेळायचं आहे, रावी तिच्या डॅडीला घट्ट मिठी मारत म्हणाली. रावी, डॅडी बिझी आहेत, नंतर खेळू आपण. आता जा. रोहिणीने आपल्या मुलीला प्रतापच्या हातातून घेण्याचा प्रयत्न केला. काळजी करू नको, मी बिझी नाही. तू मिस्टर शशांकशी बोलणे पूर्ण करेपर्यंत मी रावीबरोबर आहे, प्रताप म्हणाला. पण सर, जा तू. रोहिणी पुढे काही बोलू शकली नाही. तिने रावीला प्रतापबरोबर सोडलं. तिला खरं तर रावीला शशांकच्या नजरेत येऊ द्यायचं नव्हतं.
तसं तर त्याला संशय येणार नाही, पण तरीही तिला याविषयी रिस्क घ्यायची नव्हती. रोहिणी शशांकच्या केबिनकडे गेली. "मे आय कम इन सर?" खोलीचा दरवाजा ठोठावल्यानंतर रोहिणीने विचारलं. ती बराच वेळ केबिनच्या दारासमोर उभी होती. शेवटी तिच्या नवीन बॉसने आत येण्याची तिला परवानगी दिली. "तुम्ही मला बोलावलं, सर?" रोहिणीने तिची भीती लपवत शक्य तितके शांत राहण्याचा प्रयत्न करत होती. रोहिणीला शशांकची आधीपासून भीती वाटत होती. तसा तो थंड आणि चिडखोर होता. शशांकचे तिच्याकडे अजिबात लक्ष नव्हतं. तो आपल्या कागदांमध्ये व्यस्त होता. "सर," रोहिणीने त्याला पुन्हा हाक मारली, कारण ती बराच वेळ त्या माणसासमोर उभी होती, ज्याला तिच्या अस्तित्वाची काळजी नव्हती. हातातल्या फाईलवर लक्ष केंद्रित केलेलं शशांक आता रोहिणीकडे तिरकसपणे बघत होता. त्यामुळे रोहिणी आणखीच घाबरली. तिने मान खाली केली. रोहिणी काय करत आहे हे पाहून शशांकला हसू आलं, कारण त्याने रोहिणीला एक कमकुवत आणि सभ्य स्त्री समजत होता. त्याने त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या पर्सनल असिस्टंटला हाक मारली. "हो सर, ती माझी सेक्रेटरी असताना ती काय करू शकते आणि काय करू शकत नाही हे तिला सविस्तरपणे समजावून सांग." "ओके सर." दीपने रोहिणीला बसण्यास बोलावलं आणि आपल्या बॉसने जे जे सांगितलं ते रोहिणीला समजावून सांगू लागला. रोहिणीला दीप जे काही सांगत होता ते सगळं नोट करून घेत होती आणि सगळ्या कॉपी आपल्याकडे घेतल्या. तिला तिचं काम हे संपवून रावीकडेही जायचं होतं. शशांक स्वतःचं काम करत होता, पण अधूनमधून त्याचं लक्ष रोहिणीकडे होतं. ती नोट्स घेऊन दीपशी चर्चा करण्यावर लक्ष केंद्रित करत होती. "आय नो, ही काम करण्याचं फक्त नाटक करत आहे. हिच्यासारखी चीप बाई इतकं मेहनतीने काम कसं करू शकते?" शशांकने रोहिणीकडे पाहून विचार केला. रोहिणी जेव्हा मॉडेल होती तेव्हा त्याचा फ्रेंड ईशानची गर्लफ्रेंड होती आणि तिच्याविषयी बऱ्याच अफवा होत्या की ती एक गोल्ड डिगर होती म्हणून. शशांकने कधी तिच्याकडे लक्ष दिलं नाही, कारण त्याला आधी तिच्याशी काही घेणं-देणं नव्हतं. पण जेव्हा ते नशेच्या हालतमध्ये एकत्र आले तेव्हा त्याला खात्री पटली की ती नक्कीच गोल्ड डिगर आहे. त्याला खात्री होती की रोहिणी खरं तर दीप तिला जे करायला सांगितलं होतं त्यावर लक्ष केंद्रित करण्याचे नाटक करत होती. खरं तर तिला सेक्रेटरीची कामे अजिबात समजत नव्हती. आता शशांकला उत्सुकता होती की रोहिणीला प्रतापने सेक्रेटरी म्हणून काम करण्यासाठी कसं सिलेक्ट केलं, कारण कॅटवॉकवर आणि कॅमेऱ्यासमोर वावरणाऱ्या या बाईची क्षमता त्याला चांगलीच माहिती होती. त्याच्या नजरेमध्ये ती एक कॅरेक्टरलेस बाई होती. शशांक भूतकाळातील विचारांमध्ये व्यस्त होता. त्याला रोहिणी बाहेर गेलेली समजलं नाही. दरवाजा उघडण्याचा आणि बंद झाल्याचा आवाज आल्यावरच त्याच्या लक्षात आलं. "मी दिलेली सगळी कामे तिने पूर्ण केली आहेत का?" शशांकने विचारलं. "हो सर, मिस रोहिणी सगळं काही समजून घेण्यात आणि रेकॉर्ड करण्यात खूप फास्ट आहेत," दीप म्हणाला. रोहिणी चांगलं काम करू शकते या दीपच्या बोलण्यावर विश्वास न ठेवणारा शशांक हसला आणि आपल्या कामाला लागला. थोड्या वेळाने ताजी हवा घेण्यासाठी तो केबिनमधून बाहेर पडला. लिफ्टच्या दरवाजासमोर रोहिणीची आकृती उभी असलेली पाहून दीपच्या पाठोपाठ चालत असलेला शशांक थांबला. तिथं ती एकटी नव्हती, तर प्रताप सोबत होता, ज्याने एक लहान मुलीला दुसऱ्या मुलीसोबत घेतलं होतं. रोहिणी लहान मुलीला प्रतापच्या हातातून हिसकावताना दिसली. नंतर तिने त्या मुलीला किस केला. "शशांक, मी जे पाहिले त्याबद्दल त्याला उत्सुकता निर्माण झाली." "प्रताप चौधरी," शशांकने हाक मारली. हसत हसत प्रताप आणि रोहिणी दोघांनी लगेच आवाजाच्या दिशेकडे पाहिलं. शशांकला त्याच्या दिशेने येताना पाहून
रोहिणी चकित झाली. शशांक जितक्या वेगाने येत होता तितक्याच वेगाने रोहिणीच्या हृदयाचे ठोके वाढत होते. तिचे शरीर भीतीने थरथर कापत होते. तिने रावीला तिच्या मागे लपवण्याचा प्रयत्न केला आणि देवाकडे प्रार्थना करू लागली की शशांकने रावीला पाहू नये. रोहिणीला अंदाजा नव्हता की शशांक तिला पाहून कसा रिएक्ट होईल. ती रावीला त्याच्या समोर आणण्यासाठी तयार नव्हती. रावीचा चेहरा त्या माणसासारखाच आहे हे त्याला कळेल याची रोहिणीला भीती होती. तू इथे काय करत आहेस? शशांकने रोहिणी आणि प्रतापला विचारलं. खास करून जेव्हा त्याने रोहिणीच्या मागे उभी असलेली रावी, रोहिणी तिला लपवण्याचा प्रयत्न करत होती हे शशांकच्या लक्षात आलं होतं आणि लिफ्टच्या उघडलेल्या दरवाजाने त्याचे लक्ष वळलं. रोहिणीने संधी साधून आशा आणि रावीला लिफ्टमध्ये जाण्याचा इशारा केला. आय एम सॉरी सर, मी आलेच, रोहिणी एवढं बोलून लिफ्टमध्ये गेली. रोहिणीला आता रावीला शशांकपासून दूर घेऊन जायचं होतं. ती लहान मुलगी कोण होती? लिफ्टचे दरवाजे बंद होताच शशांकने प्रतापला विचारलं. त्याच्या ऑफिसच्या इमारतीत लहान मुले आहेत याची त्याला उत्सुकता होती. लिफ्टचे दरवाजे बंद होण्यापूर्वी एका लहान मुलीने त्याच्याकडे पाहिलं. जरी त्याला त्या मुलीचा चेहरा स्पष्ट दिसला नाही तरीही शशांकला खात्री होती की ती लहान मुलगी खूप सुंदर होती. ती तुमच्या सेक्रेटरीची मुलगी आहे, प्रतापने हसत उत्तर दिलं. काय? पण एम्प्लॉयची मुलगी? प्रतापने अचानक त्याचा हात पकडला. तेव्हा शशांकचे शब्द थांबले. मी तुला समजून सांगतो. ऑफिसमध्ये रावी का होती हे समजावून सांगण्यासाठी प्रतापने शशांकला एका खोलीत नेलं जेथे रावी खेळत आपल्या आईची वाट पाहत असायची. ही चिमुरडी खरं तर रोहिणीची मुलगी असल्याचं कळल्यावर शशांकला आश्चर्य वाटलं. आता तो ज्या खोलीत होता त्या खोलीतील सामान पाहून त्याला आणखीनच आश्चर्य वाटलं. एक खेळण्याची खोली होती जी लहान असली तरीही आरामदायक होती. तिथं लहान मुलांची बरीच खेळणी व्यवस्थित मांडलेली होती. ही कोणती खोली आहे? शशांकने अविश्वासाने विचारलं. आधी बस. त्याचा फ्रेंड आता चिडत आहे हे पाहून त्याने शशांकला बसण्यासाठी बोलावलं जेणेकरून ते आरामात बोलू शकतील. कारण तो रोहिणी आणि रावीबद्दल सगळं काही सांगेल. भविष्यात जर रोहिणीला काही अडचण वाटली तर तो तिला मदत करेल. तसं तर शशांकला लहान मुले अजिबात आवडत नव्हती हे त्याला माहीत होतं आणि यामुळे त्याने रोहिणीची मदत करण्याची शक्यता खूप कमी होती. पण तरीही त्याने प्रयत्न करायचं ठरवलं. आता समजावून सांग. प्रतापने श्वास घेतला आणि हळूच बाहेर सोडला. रोहिणीला तिच्या मुलीला इथे आणण्याची परवानगी देणारा मीच होतो आणि रोहिणीची मुलगी आरामात राहावी आणि काम करत असताना तिच्या आईला त्रास देऊ नये म्हणून ही खोली तयार करणाराही मीच होतो, प्रताप म्हणाला. शशांक आश्चर्याने ओरडला. तू हे सगळं कसं करू शकतोस? तू कंपनीत नियमांचे उल्लंघन केले आहे. तुला माहीत आहे का? शशांक म्हणाला. प्रतापने मान हलवली कारण झालेली चूक त्याला माहिती होती. रावीला तिच्या आईसोबत सोडण्याची चिंता न करता रोहिणीला काम करणे सोपे आणि आरामदायी वाटण्यासाठी त्याने आपल्या पदाचा गैरवापर केला. हे त्याला चांगलेच माहीत होतं. पण त्याने हे सर्व केलं. त्याला रावीबद्दल वाईट वाटलं. त्याने खूप वेळा पाहिलं होतं की रावी रोहिणीला पाहण्यासाठी लंच ब्रेकमध्ये लंच न करता घरी जात होती आणि तिला पाहून माघारी येत होती. मला रोहिणीबद्दल वाईट वाटत होतं. ती एक सिंगल पॅरेंट्स आहे. तिला तिच्या मुलीला सोडणं कठीण जात होतं.
केवळ रोहिणीची मुलगी ही खोली वापरत नाही, तर ज्यांना मुले आहेत लहान ते सगळे कर्मचारी ते वापरू शकतात. आणि ते काय रोज रोज इथे येत नाहीत, फक्त ठराविक दिवशी. प्रतापने प्रामाणिकपणे स्पष्ट केलं. पण हे तरीही चुकीचे आहे. तुला वाटते की आपण आपली कंपनी डे केअर आहे? शशांकला चिडलेलं पाहून प्रताप गप्प बसला. आता दोघेही अजिबात बोलले नाहीत, खास करून दीप, जो खोलीत फक्त ऐकणारा होता. रोहिणीशी तुझं काही खास नातं आहे का? शशांकने शांततेनंतर विचारलं. कारण त्या दोघांचे जिव्हाळ्याचे नाते नसेल तर त्याचा जिवलग मित्र असे वागू शकेल असा कोणताही मार्ग नव्हता. प्रतापने मान हलवली. मी तिला माझ्या लहान बहिणीसारखं मानतो. लहान बहिणी हे ऐकून शशांक हसला. तू त्या चिपबाईला बहीण समजशील आणि मी विश्वास ठेवेन असे तुला वाटते? तुला काय म्हणायचे आहे? शशांकने रोहिणीला चिपबाई बोलल्यामुळे प्रताप खूप चिडला होता. तुम्ही दोघं किती दिवस झाले एकत्र आहात? किती दिवसांपासून रोहिणी आणि तुझी मैत्री आहे? तिच्यासारख्या बाईच्या जाळ्यात तू कसं अडकू शकतोस? शशांक प्रतापला म्हणाला. बास झालं, प्रताप चिडून म्हणाला. त्याने त्याच्या जिवलग मित्राच्या शर्टची कॉलर पकडली. रोहिणी तू समजतोस तशी नाही. पण ती काहीतरी लक्षात आल्यावर तो थांबला. तो रोहिणीला आधीपासून ओळखतोस का? शशांकने मी तिला अगदी चांगलंच ओळखतो. कारण रोहिणी ईशानची एक्स गर्लफ्रेंड होती. शशांक म्हणाला. काय? रोहिणीचा एक्स आहे? ईशान प्रतापला म्हणाला. सगळ्या गोष्टी सांगितल्या त्याने. त्याच्या वन नाईट स्टँडविषयीही पूर्ण सांगितलं. जग इतकं छोटं असेल असं मला वाटलं नव्हतं. ज्या व्यक्तीविषयी सांगितलं होतं ते माझ्या एवढ्या जवळचे व्यक्ती आहेत. आश्चर्यचकित होऊन म्हणाला. रोहिणी ही खूप अरोगंट, सेल्फिश आणि चिपबाई आहे. आणि मला नक्की माहिती आहे, तिला सुद्धा माहीत नाही की ती ज्या मुलीला सांभाळत आहे तिचा बाप कोण आहे. शशांक हसत म्हणाला. पण रोहिणी आता बदलली आहे. ती आता एक हार्ड वर्किंग एम्प्लॉय आहे. आणि ती तिच्या मुलीची खूप चांगल्या प्रकारे काळजीही घेते. प्रताप म्हणाला. कारण 3 वर्ष रोहिणी कशी होती हे त्याला चांगलेच माहिती होतं. तिने रावीला एकट्याने वाढवण्याचा निश्चय केला होता. तिने कधीही कोणत्याही पुरुषाशी जवळीकता ठेवली नाही. खूप पुरुष रोहिणीकडे येत होते आणि तिच्याशी फ्लर्ट करत होते, पण रोहिणीने त्यातील कोणालाही भाव दिला नाही. तिचं पूर्णपणे लक्ष तिच्या मुलीकडे होतं. तू तिच्या सौंदर्याने आणि साध्याभोळ्या चेहऱ्याने फसला आहेस. ती कदाचित बदलली आहे असे दिसत आहे, पण ती अजूनही एक चिपबाई आहे जी तुझ्यासारख्या पुरुषाला फसवत आहे. शशांक त्याच्या सीटवरून उठला. मी तुला तिला विसरून जाण्याचा सल्ला देतो. तू नंतर पॅरिसमध्ये जाशील तेव्हा तुला अजून सुंदर आणि चांगल्या मुली मिळतील. थांब शशांक. खोलीतून बाहेर पडणार असतानाच प्रतापने त्याला अडवलं. तुझ्या नजरेत रोहिणी कितीही वाईट असली आणि तुमच्यामध्ये भूतकाळात जे काही घडलं असेल ते महत्त्वाचं नाही. पण मी तुला विनंती करतो की तिच्याशी चांगले वाग. मी तिला जशी माझी बहीण मानतो तशीच तिला तुझी बहीण मान. प्रताप त्याला समजावण्याचा प्रयत्न करीत म्हणाला. तुझ्या मुलीबरोबर वन नाईट स्टँड केला, तिला नंतर बहीण मानू शकतोस तू का? शशांकने प्रतापकडे पाहून विचार केला. तो त्यावर काही बोलला नाही. निघून गेला. शशांकच्या नजरेत कायमची रोहिणी ही एक दुष्ट स्त्री होती. त्यामुळे तिच्याशी तो दयाळूपणे वागेल असा कोणताही मार्ग नव्हता. कशी वाटली तुम्हाला ही कथा? या कथेवर एक कमेंट नक्की लिहा. तुमच्या एका कमेंटमुळे
पुढचा भाग बनवायला मला खूप प्रोत्साहन मिळेल. त्यासाठी कमेंट करायला विसरू नका. एक कमेंट नक्की करा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.